तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणता असाल की ही गर्दी कशाची. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि मग तुम्हाला लगेच कळेल की ही आलेली गर्दी नेमकी कशाची होती आणि ही कोणत्या कारणास्तव या ठिकाणी जमा झालेली आहेत. मित्रांनो, विषय असा आहे की अंबड तालुक्यामध्ये संत तुकाराम हॉस्पिटल तहसील समोर इथे एक कार्यक्रम होता. दिव्यांग बांधवांना मोफत हात पाय मोजमाप करून हे देण्यात येणार आहे, आपण असा हा व्हिडिओ काही दिवसापूर्वी टाकला होता आणि तो कॅम्प काल संपन्न झाला. तर मित्रांनो, चला आता तुम्हाला मी आतमध्ये जे दिव्यांग बांधव बसलेले आहेत ते सुद्धा दाखवतो. तर हे बाहेर बसलेले आहेत आणि हे आत बसलेले दिव्यांग बांधव आहेत. बघा, यांना पायच नाही आहे आणि असे अनेक दिव्यांग बांधवांचे असे दुःख आहेत की त्यांना त्यांचं जे दुःख आहे ते थोडंसं हलकं करावं म्हणून हा कॅम्प घेण्यात आलेला होता आणि यांना मोफत आणि फ्रीमध्ये हे साहित्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, तर चला अजून दाखवतो तुम्हाला की लोकांचे दुःख काय आहेत आणि आपले दुःख काय आहेत. आपण खूप प्रमाणात सुखी आहोत मित्रांनो. बघा, आता ह्या मुलाचा हात कुठून कटलेला आहे आणि ह्या आपला जो भैया बसलाय त्याला सुद्धा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की हे बघा, हा छोटा मुलगा जो आहे याचा हात कटलेला आहे. आता याचं आयुष्य पूर्ण जायचं आहे म्हणून त्याला आपण थोडंसं सहकार्य करून त्याला एक हात देऊया. आणि हे बघा, ह्या भावाचा पाय सुद्धा पूर्णपणे तिथून कटलेला आहे. तर याला सुद्धा पाय मिळाला तर हात चालू शकतो. आणि हे जे दुःख आणि वेदना आहेत ना, हे फक्त दिव्यांग बांधव समजू शकतात एकमेकाचं. आणि जर तुम्ही समजू शकत असाल मित्रांनो, तर इथून पुढे जे पण व्हिडिओ मी टाकणार आहे ते प्लीज आपण शेअर करत जा, कारण अनेक शेअरमुळे दिव्यांग बांधवांचा फायदाच होणार आहे. मी अशा फालतू गोष्टी आणि रिकामे व्हिडिओ मी कधीच पोस्ट करत नाही. जे दिव्यांग बांधवांच्या कामाचे असतील, त्यांचे उपयोगी येतील असेच व्हिडिओ आपण रोज अपडेट करत असतो. आणि मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वी बीडमध्ये सुद्धा एक कॅम्प घेतला होता. तिथे बरेचसे दिव्यांग बांधवांना 2.5 लाख रुपयापर्यंतचा जो हात आहे तो मोफत देण्यात आला होता त्या ठिकाणी. आणि आता हा दुसरा कॅम्प आहे. आता याच्यानंतर अजून एक कॅम्प घेण्याचा विचार चालू आहे. तर मित्रांनो, जेवढं होईल तेवढं दिव्यांग बांधवांसाठी आपण काम करणार आहोत. आणि ज्या वेळेस मला तुमची गरज असते त्यावेळेस मी तर स्कॅनर टाकतोच आणि तुम्ही सुद्धा मदत करताच मोठ्या मनाने. आणि आपण ती मदत ज्या गरजू दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतं करतो मित्रांनो. तर चला, हा व्हिडिओ तुम्ही बघितला. आपण हजारो लोकांना या कॅम्पद्वारे मदत झालेली आहे आणि असाच कॅम्प लवकर आपण पुन्हा एकदा जालना जिल्ह्यामध्ये घेतोय. तर मित्रांनो, त्याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल. जे गरजू दिव्यांग असतील त्यांनी त्या कॅम्पचा फायदा घ्यावा आणि आपण हा व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त शेअर करावा, व्हिडिओला लाईक करावे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला.